बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुखांचा पराभव जरांगे फॅक्टरमुळे झालेला आहे का? ह्या विषयाची सविस्तर माहिती जी आहे ते आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथे रक्तरंजित अशी एक प्रकारची घटना घडली. ती म्हणजे 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा संघर्ष या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले. कारण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा राजकीय संघर्ष पेटल्याचं आपण पाहिलेलं आहे. या राजकीय संघर्षामधून ओबीसी नेते असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे देखील जावं लागलं, तर मराठा समाजाचे असलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय झाल्याचं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं. आणि ह्यामध्ये सर्वाधिक प्रभाव जो आहे तो जरांगे फॅक्टरचा चालल्याचं आपण ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. त्यातच जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये महायुती सरकारला सर्वाधिक फटका जो आहे तो जरांगे फॅक्टरमुळे बसल्याचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे. कारण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये फक्त केवळ एक महायुतीचा एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार विजय झाला होता. कारण जर पाहिलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर जो आहे तो अतिशय प्रभावीपणे चाललेला होता. त्यानंतर बीडच्या मस्साजोग गावामध्ये आवदा कंपनीच्या खंडणी प्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. ह्या हत्या प्रकरणातील आरोपी जे आहेत ते सर्व आरोपी ओबीसी समाजाचे असल्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळाला. लोकसभेमध्ये जो संघर्ष होता या संघर्षाला या हत्या प्रकरणामुळे कुठेतरी धार मिळाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्यातच पाहिलं तर या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे तो धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा होता. त्यातच ओबीसी समाजाचा, याचबरोबर काही सर्व जे आरोपी आहेत ते वंजारी समाजाचे असल्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानामध्ये उतरल्याचं आपण पाहिलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये ह्या हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा संघर्ष पेटत असताना ही जी ठिणगी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये आपल्याला उद्भवल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. अगदी 80 दिवसानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील ह्या हत्या प्रकरणामुळे द्यावा लागला. याचबरोबर या हत्या प्रकरणातील धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा कार्यकर्ता असलेला वाल्मिक कराडसह त्याचे काही साथीदार जे आहेत ते सध्या आपल्याला बीड कारागृहामध्ये असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. तब्बल 15 महिन्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे मस्साजोग ग्रामपंचायतचं सरपंच पद जे आहे ते रिक्त झालं होतं. या रिक्त पदामुळे मस्साजोगची ग्रामपंचायत जी आहे ती पोटनिवडणूक पुन्हा नव्याने लागल्याचं आपण पाहिलेलं आहे. मस्साजोगची ग्रामपंचायत जी आहे ती अगदी बिनविरोध होईल अशी चर्चा जी बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत होती. कारण जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाल्यामुळे कुठंतरी ह्या निवडणुकीमध्ये भावनिकतेच्या वातावरणामुळे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांची साथ धनंजय देशमुखांना असल्यामुळे ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा सरपंचपदी स्वर्गीयवासी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ह्या विराजमान होतील अशी चर्चा होत होती. परंतु या निवडणुकीमध्ये काहीसा वेगळा निकाल लागल्याचा आपण पाहिलेला आहे. यामध्ये स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आता अश्विनी देशमुख यांचा पराभव जो आहे तो मनोज जरांगे यांच्यामुळे झाला आहे का, अशी जी चर्चा आहे ती सोशल मीडियावर जोरदार होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील उतरल्याचं आपण पाहिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ताकदीने हे जे प्रकरण आहे ते उचलून धरल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. याचमुळे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या अगदी मंत्रीपद भूषवल्याच्या नंतर अगदी 80 दिवसामध्ये राजीनामा देखील द्यावा लागल्याचं आपण चित्र पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या मस्साजोगच्या ग्रामपंचायतमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालेल अशी चर्चा होत होती. परंतु ह्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा कुठेही फॅक्टर न चालल्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अश्विनी देशमुख यांचा पराभव होण्याचं महत्वाचं कारण जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण कुटुंब जे आहे ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर मनोज जरांगे पाटील यासह इतर नेत्यांच्या भेटी, याचबरोबर संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी सर्व काही पुरावे सादर करण्यासाठी वेळोवेळी ते न्यायालयात, याचबरोबर विधिमंडळ असेल, मंत्रिमंडळ या ठिकाणी जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. हे जे कुटुंब आहे ते न्यायासाठी व्यस्त झालं आणि गावच्या समस्या सोडवण्यासाठी हे जे कुटुंब आहे ते कुठंतरी कमी पडत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये संतोष देशमुख जे आहेत ते मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सोबत असायचे, परंतु त्यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांचे बंधू जे आहेत ते ग्रामस्थापासून कुठंतरी दुरावले गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने धनंजय देशमुख जे आहेत ते गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहणं अत्यंत गरजेचं होतं, कारण ग्रामस्थासोबतची जी नाळ आहे ती नाळ या हत्या प्रकरणापासून संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी धनंजय देशमुखांची होत असलेली धावपळीमुळे कुठेतरी दुरावत गेल्याचं देखील आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालं. त्यातच आबादी कंपनीकडून 58 लाखाचा शिआर जो आहे तो ग्रामपंचायतला मिळणार असल्याचं देखील पाहण्यास मिळालेला आहे आणि हाच कळीचा मुद्दा जो आहे तो या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. या मुद्द्यावरूनच पूर्ण रान पेटल्याचं देखील आपण मस्साजोगच्या ग्रामपंचायतमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर जे आहे ते निकालामध्ये देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. अगदी 92 मताच्या फरकाने अश्विनी देशमुखांचा पराभव झाला तर स्वरूपानंद देशमुखांचा विजय झाल्याचा आपण ह्या निकालाच्या माध्यमातून पाहिलेला आहे. सर्वांना वाटत होतं की लोकसभेला ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला त्याच पद्धतीने मस्साजोगच्या ग्रामपंचायतमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालेल, परंतु मनोज जरांगे पाटील जे आहेत ते कुठेतरी यापासून देखील बाजूला गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यातच सर्व गावकऱ्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी स्वरूपानंद देशमुख जे आहेत ते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायम गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्परतेने काम करत असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. राजकारणामध्ये नव्याने काही स्वरूपानंद देशमुखांनी एंट्री केलेली नव्हती, कारण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर संतोष देशमुख यांचे राजकारणातील प्रतिस्पर्धक असल्याचं आपण पाहिलेलं आहे. कारण ज्या वेळेस संतोष देशमुख हयात होते त्यावेळेसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी लढत झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. या लढतीमध्ये स्वरूपानंद देशमुखांचा 9 मताने पराभव झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्या दिवशी स्वरूपानंद देशमुखांचा पराभव झाला त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यानंतर गावकऱ्यांच्या संपर्कामध्ये नेहमी स्वरूपानंद देशमुख राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्याचाच कुठेतरी फायदा या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुखांना देखील झाल्याचं स्वरूपानंद देशमुखांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टरचा आणि या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा अर्थ कुठलाही संबंध नसल्याचं आता समीकरण पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. विजयी उमेदवार असलेले स्वरूपानंद देशमुखांनी थेट मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं देखील आपण काल पाहिलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अश्विनी देशमुखांचा पराभव मनोज जरांगे फॅक्टरमुळे झाला असल्याची जोरदार चर्चा होत असली तरी मात्र ही चर्चा कुठेतरी सोशल मीडियावरच होत असल्याचं आपण पाहण्यास मिळत आहे. खरं अर्थाने जर पाहिलं तर प्रत्यक्षरित्या धनंजय देशमुख जे आहेत ते कुठेतरी ग्रामस्थांच्या संपर्कामध्ये राहण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याचं देखील बोललं जात आहे. आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हे जी पद आहे ते रिक्त झालं. त्यानंतर अश्विनी देशमुख ह्या सरपंचपदी विराजमान होऊन गावच्या विकासासाठी कशा पद्धतीने विकास कामे करताल, त्यांना नेहमी अडीअडचणीला सामोरे जावं लागेल. ह्याचबरोबर आधीच त्या सरपंच संतोष देशमुख हत्यामुळे कुठेतरी दुःखामध्ये असल्यामुळे गावच्या विकासाला गती देण्यासाठी स्वरूपानंद देशमुखांना सरपंचपदी विराजमान करणं अत्यंत गरजेचं असल्या कारणास्तव ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना या निवडणुकीमध्ये विजय केला असल्याचं आता समोर येत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा जो फॅक्टर आहे हा फॅक्टरचा आणि मस्साजोगच्या ग्रामपंचायतचा अर्थ कुठलाही संबंध नसल्याचा आता बोललं जात आहे. त्यामुळे अश्विनी देशमुखांचा पराभव जो आहे तो मनोज जरांगे फॅक्टरमुळे झाला असल्याची चर्चा होत असली तरी एकंदरीत ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.